नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं तर नवनवीन जेव्हा पण व्हिडिओ अपलोड होतील ते व्हिडिओ अपलोड केलं त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटत असतं. क्लिअर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, हे मागील जे काही 6 महिने झालेले आहेत 2026चे जानेवारी 2026 ते जून 2026 बरोबर, या 6 महिन्यातील अति महत्त्वाचे संभाव्य चालू घडामोडीचे प्रश्न जे की येणाऱ्या सर्व प्रकारच्या एक्झाममध्ये या ठिकाणी महत्त्वाचे ठरणार आहेत, त्या सर्व प्रश्नांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकणार आहोत. बरोबर. भारतीय लष्कराने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटीचे वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे 2026 हे वर्ष या ठिकाणी भारतीय लष्कराने हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटीचे वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये कोणता देश जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनलेला आहे? वर्ल्ड्स लार्जेस्ट राईस प्रोड्युसर कंट्री बनलेला आहे. तर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले मोठे शहर, लोकसंख्या 70 लाखापेक्षा जास्त असलेले मोठे शहर, झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून या ठिकाणी घोषित झालेलं आहे. तर सुरत हे शहर या ठिकाणी घोषित होणार आहे. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची पुनर्नियुक्ती झालेली आहे, रिअपॉइंटमेंट झालेली आहे? तर जोर्ड मारिजने असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, जागतिक बिल्ड्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये ओपन गटाचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे मॅग्नस कार्लसन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जात असतो? तर दरवर्षी 9 जानेवारीला आपण या ठिकाणी प्रवासी भारतीय दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, दरवर्षी नॅशनल स्टार्टअप डे, राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 16 जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद कोणत्या देशाने भूषवलेले होते? तर इटली या देशाने भूषवलेले होते. पुढचा प्रश्न, भ्रष्टाचार आकलन निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी 91 क्रमांक आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, 2026च्या महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? तर आरसीबीने या ठिकाणी, जसं दरवेळेस दिल्ली कॅपिटल्सला हरवलं जातं महिला प्रीमियर लीगमध्ये, अशाच प्रकारे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत आरसीबीने महिला प्रीमियर लीगचं विजेतेपद पटकावलेलं आहे. अशा प्रकारचे हे जे काही प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न आपल्या 6 महिन्याच्या PDF मध्ये आपण या ठिकाणी समावेश करून देण्यात आलेले आहेत. PDF आहे जानेवारी 2026 पासून जून 2026 पर्यंत. बरोबर. या 6 महिन्याचे प्रत्येक महिन्याचे सेपरेट 150 तुम्हाला संभाव्य चालू घडामोडीचे प्रश्न उत्तर दिले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त 20 परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक आहेत, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न उत्तर दिलेले आहेत. PDF कशी घ्यायची लक्षात घ्या. व्हिडिओ पॉज करा, या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे गुगल पे ओपन करा, हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96730586 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. 20 ते 30 मिनिटाचा वेळ द्या, कारण की भरपूर विद्यार्थ्यांची संख्या आहे. तुम्हाला PDF दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. पेमेंट फक्त QR कोडनेच करायचं आहे, या नंबरला डायरेक्ट पेमेंट करायचं नाही. पुढचा प्रश्न, नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर निधी छिब्बर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 79 क्रमांकाच्या 2025-26च्या संतोष ट्रॉफीचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे? तर सर्व्हिसेसने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 79 क्रमांकाचे जे काही संस्करण झालं संतोष ट्रॉफी 2025-26चं, त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, AI इम्पॅक्ट समिट 2026चं आयोजन कोणत्या देशाने केलं होतं? तर योग्य उत्तर काय? आपला भारत देश. भारताने या ठिकाणी AI इम्पॅक्ट समिट 2026चं आयोजन केलेलं होतं. पुढचा प्रश्न, कोणत्या संघाने रणजी ट्रॉफी 2026चं विजेतेपद पटकावलेलं आहे? तर जम्मू आणि काश्मीरने या ठिकाणी फॉर द फर्स्ट टाइम रणजी ट्रॉफी 2026चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळ राज्याचे नाव बदलून टिंबटिंब ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. बरोबर, किंवा दिली आहे. सुरुवातीला नाव काय होतं? केरळ. आता नाव काय करण्यात आलं आहे? केरळम. बरोबर, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, महिला, शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक कितवा आहे? तर लक्षात घ्या 131वा क्रमांक आहे. कितवा? 131वा.
पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, बाफ्टा अवॉर्ड 2026 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? तर वन बॅटल आफ्टर अनदर नावाचं पुस्तक आहे, माफ करा पुस्तक नाही, या चित्रपट आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे बाफ्टा अवॉर्ड 2026 मध्ये. वन बॅटल आफ्टर अनदर नावाचा चित्रपट आहे या चित्रपटाला. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाला बाफ्टा पुरस्कार मिळालेला आहे? तर बुंग या मणिपुरी चित्रपटाला या ठिकाणी बाफ्टा पुरस्कार मिळालेला आहे 2026 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी गिगा फॅक्टरी कोणत्या राज्यामध्ये उभारलं जाणार आहे? तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, चंद्रयान 4 लँडर चंद्राच्या कोणत्या प्रदेशामध्ये उतरण्याची या ठिकाणी योजना आहे? तर मॉन्स माउंटन, बरोबर. तर चंद्रयान 4 लँडर चंद्राच्या मॉन्स माउंटन प्रदेशामध्ये उतरण्याची योजना आहे. पुढचा प्रश्न, नेटवर्क सज्जता निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी 45वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, ICC अंडर 19 म्हणजेच 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर भारताने जिंकला, ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रतिष्ठित ग्लोबल टीचर प्राइज 2026चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर रुबल नागी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, जागतिक सॉफ्ट पॉवर निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी 32वा क्रमांक आहे. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, ग्रॅमी अवॉर्ड 2026 मध्ये कोणत्या गाण्याला अल्बम ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे? तर योग्य उत्तर आहे डेबी टिरार मास्फोटस या ठिकाणी या गाण्याला अल्बम ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, मेडिटेशन्स या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंग श्रेणीतील 2026चा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. तर दलाई लामा यांच्या या ठिकाणी मेडिटेशन्स या अल्बमसाठी. पुढचा प्रश्न, लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर्ससाठी भारताची पहिली राष्ट्रीय बायोबँक कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर अहमदाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, वायुशक्ती 2026 हा जो काही सराव आहे तो कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता? तर योग्य उत्तर काय आहे? तर लिहून घ्या, राजस्थान राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, राजस्थानमधील माउंट अबूचे नाव बदलून काय ठेवण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर काय? अबुराज असं या ठिकाणी नामकरण करण्यात येणार आहे. पाकयोंग विमानतळ भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर योग्य उत्तर काय? त्रिपुरा. आणि लक्षात घ्या, या जे काय विमानतळ आहे याचं या ठिकाणी नामकरण एका स्वातंत्र्य सेनानी यांच्या नावाने करण्यात येणार आहे. त्यांचं नाव आहे त्रिलोचन पोखरेल, बरोबर. तर यांच्या नावाने विमानतळाचं या ठिकाणी नामकरण करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, भारताने धर्मा गार्डियन 2026 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशासोबत आयोजित केला होता? तर जपान या देशासोबत. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये INS अंजदीप कोणत्या बंदरावर कार्यान्वित करण्यात आली आहे? तर चेन्नई बंदर या बंदरावरती कार्यान्वित करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, दिल्ली ओपन 2026 मध्ये एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर स्टेफानोस साकेला रिडिस असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? स्टेफानोस साकेला रिडिस असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने गरीब कुटुंबांना मोफत अन्नधान्य किट देण्यासाठी मेरी रसोई योजना सुरू केली आहे? तर पंजाब या राज्याने सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताने अलीकडेच जाहीर केलेल्या नवीन राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरणाचे नाव काय केलेले आहे? तर प्रहार असं या ठिकाणी नवीन राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरणाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत सराव वज्र प्रहार 2026 आयोजित करण्यात आला होता? तर अमेरिकासोबत. पुढचा प्रश्न, मिलान 2026 हा नौदल सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? तर विशाखापट्टणम या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, मिलान 2026 हा जो काही नेव्ही एक्सरसाइज आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचे कशामध्ये रूपांतर केले जाणार आहे? तर युगे युगीन भारत राष्ट्रीय संग्रहालय याच्यामध्ये या ठिकाणी करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले गो संस्कृती संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये उभारले जाणार आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत भारताचे पहिले गो संस्कृती संग्रहालय उभारले जाणार आहे. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये बांगलादेशची पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर तारिक रहमान असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये प्रगत ड्रोन विरोधी प्रणाली तैनात करणारे पहिले बंदर कोणते ठरले आहे? तर योग्य उत्तर काय आहे? VO चिदंबरनार पोर्ट. मला एक कमेंट करून सांगा, हे जे काय बंदर आहे VO चिदंबरनार पोर्ट हे नेमकं कोणत्या राज्यामध्ये येतं? एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून मला लक्षात येईल हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात. लिहून घ्या, भारतातील पहिले सहकारी तत्वावर आधारित असलेले राईड हेलिंग प्लॅटफॉर्म भारत टॅक्सी कोणी सुरू केलेला आहे? तर अमित शहा यांनी सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक शासन शिखर
परिषद 2026चं आयोजन कोणत्या शहराने केलं होतं? तर दुबई या शहराने केलं होतं. पुढचा प्रश्न, 2027 मध्ये प्रक्षेपित होणाऱ्या जगातील पहिल्या खाजगी अंतराळ स्थानकाचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे हेवन 1. पुढचा प्रश्न, युमनाम खेमचंद सिंग यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे? तर योग्य उत्तर आहे मणिपूर. पुढचा प्रश्न, खंजर 2026 हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला सराव आहे? योग्य उत्तर आहे किर्गिस्तान, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जात असतो? तर योग्य उत्तर आहे 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो नॅशनल सायन्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न, दरवर्षी राष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा केला जात असतो? तर 13 फेब्रुवारीला दरवर्षी नॅशनल वुमन डे, राष्ट्रीय महिला दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, आसाम पोलिसाच्या 10व्या बटालियनच्या मुख्यालयाची पायाभरणी कोणाच्या हस्ते करण्यात आलेली आहे? तर अमित शहा यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये कोणत्या देशाने गजब लील हक मोहीम या ठिकाणी सुरू केली आहे? तर पाकिस्तानने या ठिकाणी गजब प्रकारची मोहीम या ठिकाणी सुरू केली आहे. गजब लील हक असं त्या मोहिमेचं नाव आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबत वन आणि वन्यजीव सहकार्याला चालना देण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे नेपाळ. भारताने नेपाळ या देशासोबत वन आणि वन्यजीव सहकार्याला चालना देण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, नेसेटच्या अध्यक्षांचे पदक मिळवणारे पहिले या ठिकाणी वर्ल्ड लीडर जागतिक नेते कोण ठरले? तर आपले प्यारे नरेंद्र मोदीजी. बरोबर. पुढचा प्रश्न, जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2026 कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता? तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी नॅशनल आरोग्य मेळावा, बरोबर, हा आयोजित करण्यात आला होता. नॅशनल हेल्थ फेअर आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने होमस्टे योजना 2026 या ठिकाणी सुरू केली आहे? तर राजस्थान राज्याने सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, पुस्तक आहे अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेट्समॅन नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विजय गोयल असं यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेट्समॅन असं या पुस्तकाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारताची पहिली नमो भारत जलद रेल्वे वाहतूक प्रणाली कोणत्या 2 शहरांना जोडते? तर दिल्ली आणि मेरठ या 2 शहरांना जोडते भारताची पहिली नमो भारत जलद रेल्वे वाहतूक प्रणाली ही सिस्टम. पुढचा प्रश्न, साने ताकाची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत? तर जपानच्या. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत ऑफ शोअर विंड टास्क फोर्स सुरू केलेला आहे? तर UK सोबत सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच भारताने 12 हाय स्पीड फेरींपैकी पहिली फेरी कोणत्या देशाला सुपूर्द केलेली आहे? तर मालदीवला या ठिकाणी सुपूर्द केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला गिगावॉट स्केल AI कारखाना उभारण्यासाठी कोणत्या कंपन्यांनी भागीदारी केलेली आहे? तर लार्सन अँड टुब्रो आणि एनव्हिडिया या 2 कंपन्यांनी भागीदारी केलेली आहे भारताचा पहिला गिगावॉट स्केल AI कारखाना उभारण्यासाठी. पुढचा प्रश्न, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 हा जो काही पुरस्कार आहे तो कोणी जिंकलेला आहे? तर स्मृती मंधाना असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2026 ची फिडे फ्रीस्टाईल जागतिक चॅम्पियनशिप कोणी जिंकलेली आहे? तर योग्य उत्तर आहे मॅग्नस कार्लसन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, ईशान्य भारतातील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन कोणत्या राज्याच्या अंतर्गत झालेले आहे? तर आसाम राज्याच्या अंतर्गत झालेलं आहे. पुढचा प्रश्न, गुजरात सरकारने गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे उदय कोटक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने स्त्री सुरक्षा योजना सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे केरळ. केरळ राज्य सरकारने स्त्री सुरक्षा योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये गेजानी चक्रीवादळाचा फटका कोणत्या देशाला बसलेला होता? तर मादागास्कर असं त्या देशाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, ऑटोबायोग्राफी आहे, लिहून घ्या. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी अँड ऑटोबायोग्राफी या पुस्तकाचे लेखक कोण केलेले आहे? तर मनोज मुकुंद नरवणे यांनी या ठिकाणी याचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला संगीतमय रस्ता कोणत्या शहरामध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे? तर मुंबईमध्ये. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये भारताचे सर्वात तरुण पुरुष अॅनालॉग अंतराळवीर कोण बनलेले आहेत? म्हणजेच कोण बनलेले आहेत? तर आदित्य पांड्या असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, केरळच्या पहिल्या अंध महिला न्यायाधीश कोण बनणार आहेत? तर थन्या नाथन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, बायोफॅच 2026 मध्ये कोणत्या देशाला वर्षातील देश म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आला आहे? तर आपल्या प्यारा भारताला. पुढचा प्रश्न, सेसेल संयुक्त दृष्टिकोन आणि भारत आणि कोणत्या देशादरम्यान जाहीर करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर काय आहे? तर लिहून घ्या सेशेल्स.
पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने पढाई विथ AI उपक्रम हा जो काही इनिशिएटिव्ह आहे तो या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर काय आहे? तर लिहून घ्या, हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये संशोधन आणि विकास खर्चामध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावरती होता? तर चायना. पुढचा प्रश्न, भारतामध्ये 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी अलवार. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, भारतामध्ये पक्ष्यांचा नकाशा संग्रह प्रकाशित करणारे दुसरे राज्य कोणते ठरले आहे? तर गोवा हे या ठिकाणी भारतामध्ये पक्ष्यांचा नकाशा संग्रह प्रकाशित करणारे दुसरे राज्य ठरलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या बँकेने भारताचा पहिला पूर्णपणे डिजिटल FPI विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार परवाना जारी केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे कोटक महिंद्रा बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, युरोपमध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर योग्य उत्तर आहे स्पेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारताची पहिली LNG डिझेल दुहेरी इंधन वापरणारी डेमो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे अहमदाबाद या शहराच्या अंतर्गत सुरू झाली आहे. पुढचा प्रश्न, स्वच्छता पखवाडा पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या बंदर प्राधिकरणाने प्रथम पारितोषिक जिंकलेलं आहे? तर पारादीप बंदर प्राधिकरण. पुढचा प्रश्न, 2026 प्रो रेसलिंग लीगचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? योग्य उत्तर आहे हरियाणा थंडर्स यांनी या ठिकाणी 2026 प्रो रेसलिंग लीगचे विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2026चा भूविज्ञान क्षेत्रातील क्रॅफर्ड पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर योग्य उत्तर आहे वीरभद्रन रामनाथन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, यंत्र इंडिया लिमिटेड YIL याला संरक्षण मंत्रालयाकडून कोणता दर्जा या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे? तर मिनीरत्न श्रेणी 1 हा दर्जा या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, अग्निपरीक्षा हा सराव कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, पूर्व हवाई दलाचे हवाई अधिकारी प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर योग्य उत्तर आहे एअर मार्शल इंदरपाल सिंग वालिया असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, 2026 मध्ये DRDOच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार या ठिकाणी कोणी स्वीकारलेला आहे? तर योग्य उत्तर आहे राजेश कुमार सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय स्टार्टअपने मिशन दृष्टी उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे गॅलेक्साय. बरोबर. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, उल्हास योजनेअंतर्गत पूर्ण साक्षरता प्राप्त करणारे 5वे राज्य म्हणून कोणत्या राज्याला घोषित करण्यात आलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे सिक्कीम. पुढचा प्रश्न, UCC विधेयक मंजूर करणारे ईशान्येकडील पहिले राज्य कोणते ठरले आहे? योग्य उत्तर आहे आसाम. पुढचा प्रश्न, IPL 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे RCB. तर WPL म्हणजेच वर्ल्ड प्रीमियर लीग 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं आहे? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे RCB. पुरुषांच्या RCBने या ठिकाणी गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे, तर महिलांच्या RCBने या ठिकाणी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, IPL 2026 मध्ये पर्पल कॅप कोणी जिंकली आहे म्हणजेच पुरुषांच्या मध्ये? तर कागिसो रबाडा जे की गुजरात टायटन्स कडून खेळतात, सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते, तर त्यांनी या ठिकाणी 29 विकेट्स घेतलेली आहेत. आणि याच IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅप कोणी जिंकली आहे? तर वैभव सूर्यवंशी जे की राजस्थान रॉयल्स कडून खेळतात, सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला या ठिकाणी ऑरेंज कॅप दिली जाते. यांनी या ठिकाणी 776 धावा काढलेल्या आहेत IPL 2026च्या संस्करणामध्ये. पुढचा प्रश्न, 2025चा UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट अवॉर्ड जो काही ऑफ द इयर पुरस्कार आहे तो कोणी जिंकलेला आहे? तर मेजर अभिलाषा बराक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या किल्ल्याला जगातील दुसरी सर्वात लांब सलग भिंत म्हणून मान्यता मिळालेली आहे? तर कुंभलगड किल्ला जो की या ठिकाणी राजस्थान राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पहिलं कोण आहे? तर चायनाची वॉल जे की चायनामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला मोती उत्पादन समूह म्हणून कोणत्या जिल्ह्याला घोषित करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर काय आहे? तर हजारीबाग. पुढचा प्रश्न, भारताचे AI शक्तीवर चालणारे लढाऊ विमान कालभैरव कोणत्या देशामध्ये तयार केले जाणार आहे? तर पोर्तुगाल देशाच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, मे 2026 मध्ये केरळचे 13वे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर VD सतीसन असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, तमिळनाडूचे 9व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर C जोसेफ विजय असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, ड्रोनसाठी भारताचा पहिला जर्मेनियम मुक्त थर्मल इमेजिंग पेलोड कोणी विकसित केला आहे? तर इऑन स्पेस लॅब्स हैदराबाद यांनी या ठिकाणी ड्रोनसाठी भारताचा पहिला जर्मेनियम मुक्त थर्मल इमेजिंग पेलोड विकसित केला आहे.
पुढचा प्रश्न, सिंगापूर ओपन 2026 मध्ये बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या आपल्या दुहेरी खेळाडूंनी या ठिकाणी पुरुष दुहेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, तारा TARA या शस्त्र प्रणालीचं पूर्ण रूप काय आहे? तर टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑग्युमेंटेशन. बरोबर. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये पश्चिम बंगालचे 9व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर त्यांचं नाव आहे सुवेंदू अधिकारी असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. 9व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री झालेले आहेत. पुढचा प्रश्न, भारताची पहिली स्काय क्राफ्ट प्रणाली कोणत्या विमानतळावरती सुरू करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर काय? IGI एअरपोर्ट म्हणजेच इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिवस 2026चा मुख्य कार्यक्रम कोणत्या शहराच्या अंतर्गत आयोजित केला जाणार आहे? तर या ठिकाणी 21 जून 2026 ला कोलकाता या राज्याच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा 2026चा जो काही मेन प्रोग्राम होता तो या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. क्लिअर. तर हे जे काही प्रश्न आहेत हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ऑलरेडी माझ्या PDF मध्ये मिळतील. 6 महिन्याची PDF आहे. ती जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 96 730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज करा किंवा PDF पाहिजे म्हणून मेसेज करा. मी तुम्हाला या ठिकाणी प्रोसेस काय आहे, पेमेंट 99 रुपये आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला स्कॅनर पाठवून देतो. स्कॅनरला पेमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला PDF दिली जाईल. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, 2025च्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? बरोबर. तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 91वा क्रमांक आहे. कशामध्ये? तर करप्शन कंट्रीजच्या रँकिंगमध्ये. याच रँकिंगमध्ये सगळ्यात कमी करप्शन असलेले जे काही टॉप 5 देश आहेत त्याच्यामध्ये 1 नंबरला कोणता आहे? तर डेन्मार्क आहे. 2 नंबरला फिनलँड आहे. 3 नंबरला सिंगापूर आहे. 4 नंबरला स्वीडन आहे आणि 5 नंबरला नॉर्वे आहे. आणि भारताचा क्रमांक किती आहे? 91 क्रमांक आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये हेनली पासपोर्ट इंडेक्स ग्लोबल रँकिंगमध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात अव्वल स्थानी आहे? तर कंटिन्युअसली बऱ्याच वर्षापासून सिंगापूर देशाचा जो काही पासपोर्ट आहे तो वर्ल्ड्स स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट यादीमध्ये अव्वल स्थानावरती आहे. आणि भारताच्या पासपोर्ट रँकिंगमध्ये कितवा क्रमांक आहे? 75वा क्रमांक आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. 55 देशांमध्ये फ्री ॲक्सेस आहे आपल्या भारताला विजा मुक्त. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने भारताच्या पहिल्या सर्वसमावेशक ग्राफीन धोरणाला मान्यता दिलेली आहे? तर योग्य उत्तर काय? तर केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याचं नवीन नामकरण आता काय करण्यात आलं आहे? केरळम करण्यात आलं आहे. ही देखील गोष्ट मला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. तर केरळ राज्य सरकारने या ठिकाणी पहिल्या सर्वसमावेशक ग्राफीन धोरणाला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. पुढचा प्रश्न, जर्मनीमध्ये आयोजित पहिल्या फाईड फ्रीस्टाईल बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026चं जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे? फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल, मॅग्नस कार्लसन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जर्मनीमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या फाईड फ्रीस्टाईल बुद्धिबळ चॅम्पियनशिपचं त्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले मोठे AI डेटा सेंटर उभारण्यासाठी कोणत्या समूहाने ओपन AI सोबत भागीदारी केलेली आहे? तर योग्य उत्तर काय? टाटा ग्रुप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. टाटा ग्रुपनं काय केलेलं आहे? तर ओपन AI सोबत या अधिकारी काय केलेले आहे? तर पार्टनरशिप केली आहे. AI पार्टनरशिप केलेली आहे. ट्रान्सफॉर्मिंग इंडियाज टेक फ्युचर. बरोबर. तर या ठिकाणी ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, बिलियर्ड्स स्नूकर मधील पहिला लिबर विन चॅम्पियन्स कप 2026 कोणी जिंकलेला आहे? तर आपल्या पंकज अडवाणींनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काही बिलियर्ड्स स्नूकर मधील पहिला लिबर विन चॅम्पियन्स कप जो काही आहे तो या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या इराणी महिला सदस्य म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर सोराया अघाई हाची आगा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सोराया अघाई हाची आगा असं त्यांचं नाव आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या इराणी महिला सदस्य म्हणून त्यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, ICC अंडर 19 म्हणजेच 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 जिंकण्यासाठी भारताने कोणत्या देशाला हरवलेलं आहे? तर इंग्लंड देशाचा पराभव करत अंडर 19 जे काही पुरुष क्रिकेट विश्वचषक झालेला आहे, अंडर 19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप झालं होतं. बरोबर की नाही? झिम्बाब्वे आणि नामिबिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये इंग्लंडचा पराभव करत या ठिकाणी भारताने विश्वचषक जिंकलेला आहे.
पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2026 हा जो काही सराव आहे तो कोठे आयोजित करण्यात आला होता? तर पोखरण पर्वतरांगा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राजस्थान राज्याच्या अंतर्गत जैसलमेर जिल्ह्यामध्ये या पोखरण पर्वतरांगा आहेत. या ठिकाणी वायुशक्ती 26 हा जो काही हवाई दलाचा सराव आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, इस्रायली संसद बरोबर ज्याला आपण बोलतो नेसेट बरोबर, तर या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ठरले आहेत? तर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी या ठिकाणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत नरेंद्र मोदीजी. पुढचा प्रश्न, अधिकृत आधार केंद्रे त्यांच्या सेवांच्या तपशिलासह प्रदर्शित करण्यासाठी UIDAI ने कोणासोबत सहयोग केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे गुगल. तर गुगलने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच गुगल आणि UIDAI मध्ये या ठिकाणी करार झाला आहे. कशासाठी? तर अधिकृत आधार केंद्रे त्यांच्या सेवांच्या तपशिलासह प्रदर्शित करण्यासाठी. पुढचा प्रश्न, सिक्कीम मधील पाकयोंग विमानतळाचे नाव कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाच्या सन्मानार्थ बदलण्यात येत आहे? तर योग्य उत्तर काय? त्रिलोचन पोखरेल बरोबर. तर यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सिक्कीम मधील पाकयोंग विमानतळाचं नामकरण करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, 2025-26 या हंगामामध्ये कोणत्या राज्याच्या क्रिकेट संघाने आपले पहिले रणजी ट्रॉफी विजेतेपद पटकावलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. जम्मू आणि काश्मीर या टीमने या ठिकाणी रणजी ट्रॉफी 2025-26चं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी जिंकलेलं आहे. विशेष म्हणजे त्यांचं हे पहिलं रणजी ट्रॉफी आहे, त्याच्यामुळे प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवू शकता. पुढचा प्रश्न, भारताच्या पूर्णपणे डिजिटल जनगणना 2027 साठी अनावरण करण्यात आलेल्या शुभंकरांची नावे काय काय आहेत? तर लक्षात घ्या, प्रगती आणि विकास बरोबर. तर या ठिकाणी महिलांसाठी या ठिकाणी संबंधित असणार आहे प्रगती, तर पुरुषांसाठी नेतृत्वासाठी संबंधित असणार आहे विकास बरोबर. या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, प्रगती आणि विकास हे दोन शुभंकर या ठिकाणी असणार आहेत सेन्सस 2027 साठी, जी की भारताची पूर्णपणे पहिली डिजिटल जनगणना असणार आहे 2027 ची. पुढचा प्रश्न, दिशाभूल करणाऱ्या आर्थिक दाव्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते काढून टाकण्यासाठी तैनात केलेल्या सेबीच्या अंतर्गत AI प्रणालीचे नाव काय आहे? तर लक्षात घ्या, सुदर्शन असं या ठिकाणी नाव आहे. कशाच्या? तर सेबी AI सिस्टमच्या. ही सिस्टम काय करणार आहे? तर दिशाभूल करणाऱ्या आर्थिक दाव्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि ते काढून टाकण्यासाठी. पुढचा प्रश्न, अमेरिकेमध्ये कुष्ठरोगाचे सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून निर्मूलन करणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर योग्य उत्तर आहे चिली. तर चिली हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिला देश ठरला आहे. कशातील? तर अमेरिकेतील कुष्ठरोगाचे सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून निर्मूलन करणारा पहिला देश ठरला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या अभयारण्याला भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तर योग्य उत्तर काय? जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य, ज्याला म्हणता येईल सुरहा ताल, जे की उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. हे या ठिकाणी भारताचे 100व्या क्रमांकाचे रामसर स्थळ या ठिकाणी बनलेलं आहे. प्रश्न हा 100% विचारला जाणार, स्टार मार्क करून ठेवू शकता. पुढचा प्रश्न, इंडिया एनर्जी वीक 2026 ची चौथी आवृत्ती कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर लक्षात घ्या, गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गोवा राज्याच्या अंतर्गत इंडिया एनर्जी वीक 2026 बरोबर, तर याची चौथ्या क्रमांकाची आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, विंग्ज इंडिया 2026 हा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला होता? तर लक्षात घ्या, हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विंग्ज इंडिया 2026 हा जो काही या ठिकाणी नागरी विमान वाहतूक प्रोग्राम होता, कार्यक्रम होता, तो या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, 1 जुलै 2026 पासून नवीन लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? तर यांचं नाव आहे धीरज सेठ असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी 1 जुलै पासून काय असणार आहे? तर नवीन लष्कर प्रमुख, न्यू आर्मी चीफ ऑफ इंडिया. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मेडिटेशन्स द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस नावाचं पुस्तक आहे. या ऑडिओ बुकसाठी बरोबर कणी तर सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तो योग्य उत्तर आहे 14वे दलाई लामा असं या व्यक्तींचं नाव आहे. लक्षात घ्या, हे पुस्तक नाही, हे एक ऑडिओ बुक आहे, मेडिटेशन्स द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर नाव आहे सुनेत्रा अजित पवार असं त्यांचं नाव आहे. महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर स्पेनच्या
कार्लोस अल्काराज यांनी या ठिकाणी पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. कशामध्ये? तर ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद. मग महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं? तर तो सुद्धा प्रश्न लिहून घ्या. ऑपरेशन नाही, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं? तर कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिना असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय बॅडमिंटनपटूने थायलंड मास्टर्स 2026 मध्ये आपले पहिले सुपर 300 विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे? तर यांचं नाव काय आहे? तर देविका सिहाग असं त्यांचं नाव आहे. या भारतीय बॅडमिंटनपटूने थायलंड मास्टर्स 2026 मध्ये आपले पहिले सुपर 300 विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, अरुणाचल प्रदेशमधील तो भारतीय गिर्यारोहक कोण आहे ज्याने अलीकडेच माउंट अकॉनकागुआ सर केलेलं आहे? काय? अलीकडेच माउंट अकॉनकागुआ सर केलेलं आहे. तर त्यांचं नाव आहे कबक यानो असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भूविज्ञान क्षेत्रातील 2026चा क्रॅफर्ड पुरस्कार कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर काय? वीरभद्रन रामनाथन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? वीरभद्रन रामनाथन असं त्यांचं नाव आहे. भूविज्ञान क्षेत्रातील 2026चा क्रॅफर्ड पुरस्कार त्यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे, म्हणजे त्यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. हवामान शास्त्रातील नोबेल भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं नाव आहे वीरभद्रन रामनाथन. पुढचा प्रश्न, आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या व्हॉइस आधारित बिलिंग प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? तर पिलू AI, PILLO AI असं या ठिकाणी नाव आहे. नायडू असं या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी पिलू AI, इंडियाज फर्स्ट व्हॉइस बेस्ड अकाउंटिंग असिस्टंट असं या ठिकाणी असिस्टंटचं नाव आहे पिलू AI. पुढचा प्रश्न, आसाममध्ये भारत आणि किर्गिस्तान यांच्यामध्ये झालेल्या संयुक्त लष्करी सरावाचं नाव काय आहे? तर खंजर आणि 13व्या क्रमांकाची आवृत्ती होती 2026 मध्ये. पुढचा प्रश्न, जागतिक स्तरावर 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स बाजार मूल्य गाठणारी पहिली रिटेल कंपनी कोणती ठरली आहे? तर वॉलमार्ट असं या ठिकाणी कंपनीचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचा सैनिक पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर नाव आहे त्यांचं या ठिकाणी भूतानच्या राणी माता. त्यांना या ठिकाणी 22व्या उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचा सैनिक पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये DRDOने ओडिसाच्या किनारपट्टीवर कोणत्या तंत्रज्ञानाचे यशस्वीपणे उड्डाण प्रात्यक्षिक केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे SFDR. काय? SFDR फुल फॉर्म काय? सॉलिड फ्यूल डक्टेड रामजेट. याचं या ठिकाणी काय केलेलं आहे? तर या तंत्रज्ञानाचं यशस्वीपणे उड्डाण प्रात्यक्षिक केलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये आशियाई रायफल किंवा पिस्तूल चॅम्पियनशिपचे आयोजन केव्हा करण्यात येणार आहे? तर लक्षात घ्या, 2027 मध्ये 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी आशियाई रायफल किंवा पिस्तूल चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, एअरबसने गतिशक्ती विश्वविद्यालयामध्ये एरोस्पेस संशोधनासाठीच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? तर गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एअरबसने गतिशक्ती विश्वविद्यालय एरोस्पेस संशोधनासाठीच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे इनॉग्रेशन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा योजनेअंतर्गत 100% विमा संरक्षण साध्य करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? तर लक्षात घ्या, अलवर नावाचा जिल्हा आहे. कोणता? तर अलवर नावाचा जिल्हा आहे. तो या ठिकाणी 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा या योजनेअंतर्गत 100% विमा संरक्षण साध्य करणारा भारतातील पहिला जिल्हा ठरला आहे. पुढचा प्रश्न मला कमेंट करून सांगा. मग या ठिकाणी अलवर जिल्हा जो काय आहे तो नेमका कोणत्या राज्यामध्ये येतो एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, जेणेकरून मला लक्षात येईल की हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात. पुढचा प्रश्न, भारतामध्ये हेलिकॉप्टर उत्पादन परिसंस्था विकसित करण्यासाठी अदानी डिफेन्सने कोणत्या इटालियन कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे? तर लक्षात घ्या, लिओनार्डो नावाची कंपनी आहे. या कंपनीसोबत या ठिकाणी स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन केलेलं आहे ऑन हेलिकॉप्टर इकोसिस्टम इन इंडिया. कोणी? तर अदानी डिफेन्स या कंपनीने. पुढचा प्रश्न, स्वच्छता पखवाडा 2025 हा जो काही पुरस्कार आहे या पुरस्कारामध्ये कोणत्या संस्थेने प्रथम पारितोषिक जिंकलेलं आहे? तर पारादीप बंदर प्राधिकरण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती राजवटीच्या एका वर्षानंतर
फेब्रुवारी 2026 मध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर युमनाम खेमचंद सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? युमनाम खेमचंद सिंग असं त्यांचं नाव आहे. राष्ट्रपती राजवटीच्या एका वर्षानंतर या ठिकाणी मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या कंपनीने भारतीय नौदलाला भारताची पहिली स्वदेशी मानवरहित पृष्ठभागीय नौका सुपूर्द केलेली आहे? तर सागर संरक्षण अभियांत्रिकी या कंपनीने या ठिकाणी भारतीय नौदलाला भारताची पहिली स्वदेशी मानवरहित पृष्ठभागीय नौका सुपूर्द केलेली आहे. पुढचा प्रश्न, नवी दिल्लीमध्ये सुरू झालेल्या भारतातील पहिल्या सहकारी क्षेत्रातील राईड हेलिंग सेवेचे नाव काय आहे? तर भारत टॅक्सी आहे असं या ठिकाणी नाव याचं. गव्हर्नमेंट सपोर्टेड टॅक्सी प्लॅटफॉर्म इन इंडिया असं म्हटलं तरी काय हरकत नाही. नवी दिल्लीमध्ये सुरू झालं आहे भारतातील पहिल्या सहकारी क्षेत्रातील राईड हेलिंग सेवेचे हे नाव आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, अध्यापनासाठीचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज 2026 कोणत्या भारतीय शिक्षकेने जिंकलेला आहे? तर नाव काय? रुबल नागी असं त्यांचं नाव आहे. अध्यापनासाठीचा जो काही नोबेल पुरस्कार आहे ज्याला म्हटलं जातं ग्लोबल टीचर प्राइज 2026 तो या ठिकाणी या भारतीय शिक्षकाने जिंकला आहे. नाव आहे रुबल नागी. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये कोणत्या संघाने आपले दुसरे महिला प्रीमियर लीगचं विजेतेपद पटकावलेलं आहे? तर योग्य उत्तर काय? तर आरसीबीने. तर लक्षात घ्या 2026 मध्ये जे IPL झालं कोणाकोणाचं? तर महिलांचं झालं आणि पुरुषांचं झालं. महिलांचं झालं या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं, माफ करा, महिलांचं या ठिकाणी दुसरे महिला प्रीमियर लीगचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलं आहे आरसीबीने. म्हणजे आरसीबीचं हे दुसरं या ठिकाणी मेडल आहे, म्हणजे चषक आहे. आणि माणसांचं जे काय झालं ते 19व्या क्रमांकाचं IPL झालं ज्याचं विजेतेपद देखील आरसीबीने जिंकलं आहे. थोडक्यात काय सांगायचं, आरसीबीने यावर्षीचं 2026चं महिलांचं आणि पुरुषांचं दोन्हीही या ठिकाणी IPL जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय रेल्वेने भारतातील पहिली LNG डिझेल दुहेरी इंधन वापरणारी डेमो ट्रेन कोठे सुरू केली आहे? तर या ठिकाणी अहमदाबाद या ठिकाणी. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने भूऔष्णिक ऊर्जा शोधासाठी जिओट्रॉपी इंडिया सोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी झेडवर्क इलेक्ट्रॉनिक्सच्या नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन कोठे केलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे बेंगलोर. तर बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते कोणत्या कंपनीच्या 2nm सेमीकंडक्टर चिप डिझाईनचे अनावरण करण्यात आलेलं आहे? तर योग्य उत्तर काय? क्वालकॉम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर क्वालकॉम कंपनीच्या 2nm सेमीकंडक्टर चिप डिझाईनचे अनावरण करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी देशव्यापी डाळ आत्मनिर्भरता अभियानाचा शुभारंभ कोठे केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे सेहोर, म्हणजेच मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत. क्लिअर? पुढचा प्रश्न, जगातील पहिली AI शक्तीवर चालणारी घरगुती आरोग्य सेवा प्रणाली आय लाईव्ह कनेक्ट कोणी विकसित केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे डॉक्टर राहुल चंडोला आणि डॉक्टर विवेका कुमार या दोघांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? तर जगातील पहिली AI शक्तीवर चालणारी घरगुती आरोग्य सेवा प्रणाली आय लाईव्ह कनेक्ट या ठिकाणी डेव्हलप केली आहे, विकसित केली आहे. पुढचा प्रश्न, सॅफ अंडर-19 महिला फुटबॉल विश्वचषक जे काय झालं, चॅम्पियनशिप जे काय झालं 2026 जिंकण्यासाठी भारताने कोणत्या देशाला हरवलेलं आहे? तर लक्षात घ्या बांगलादेशला हरवलेलं आहे. पुढचा प्रश्न, पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लिहून घ्या. बक्सी जगबंधू द ग्रेट कमांडर नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तकाचं लेखन किंवा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर विश्वभूषण हरिश्चंद्रन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, संरक्षण औद्योगिक सहकार्याला चालना देण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत संयुक्त इरादा जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ग्रीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, पोर्टुलन्स इन्स्टिट्यूटने प्रकाशित केलेल्या 2025च्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 45 रँक आहे, 45वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, कच्छमधील मोहीम पूर्ण करून भारताचा सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर कोण बनलेला आहे? तर त्यांचं नाव आहे आदित्य पांड्या असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, उपग्रह आधारित डिजिटल कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने स्टारलिंक सोबत या ठिकाणी सामंजस्य करार केलेला आहे, त्याच्यावरती स्वाक्षरी केली आहे? तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, नव्याने सुरू केलेल्या वार्षिक MDA मोहिमेअंतर्गत भारत कोणत्या वर्षापर्यंत लिम्फॅटिक फायरेलियासिसचे निर्मूलन करण्याचे लक्ष्य ठेवत आहे? तर कधीपर्यंत?
पर्यंत 2027 पर्यंत. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या देशाच्या हवाई दलाने भारतीय हवाई दलासोबत संयुक्त हवाई सराव या ठिकाणी आयोजित केला होता? तर योग्य उत्तर आहे थायलंड. तर थायलंड आणि भारत या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी हा हवाई दलाचा जो काही सराव आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, कोणत्या सरकारने मुलींना आर्थिक सहाय्य देण्यासाठी लखपती बिटिया योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेश सरकारने मुलींना आर्थिक सहाय्य देण्यासाठी लखपती बिटिया योजना जाहीर केलेली आहे. पुढचा प्रश्न, सीमापार कामगारांवरील दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत सामंजस्य सुरक्षा करारावरती या ठिकाणी काय केलेली आहे? तर स्वाक्षरी केलेली आहे. तर युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, संरक्षण खरेदी परिषदेने कोणत्या लढाऊ विमानांच्या 114 युनिट्ससाठी जवळपास 3.25 लाख कोटी रुपयांच्या कराराला मंजुरी या ठिकाणी दिलेली आहे? तर राफेल या विमानांच्या खरेदीसाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संरक्षण खरेदी परिषदेने 3.25 लाख कोटी रुपयांच्या कराराला नुकतीच मंजुरी दिली आहे. पुढचा प्रश्न, सागरी संशोधन आणि नील अर्थव्यवस्था उपक्रमांना बळकटी देण्यासाठी पर्यावरण आणि सागरी सेवा मंत्रालयाने कोणत्या केंद्रशासित प्रदेशासोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर पुदुचेरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, नव्याने उद्घाटन झालेल्या संकुलातील प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर सेवा तीर्थ असं या ठिकाणी पंतप्रधान कार्यालयाचं नामकरण करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, IIT मुंबईने मॅन्युफॅक्चरिंगसाठी AI केंद्र स्थापन करण्याकरिता कोणत्या विद्यापीठासोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर कोलंबिया युनिव्हर्सिटी या ठिकाणी या विद्यापीठासोबत या ठिकाणी सामंजस्य करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या 74व्या अध्यक्षपदी कोणाची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे? तर CA प्रसन्न कुमार डी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सर्वसमावेशक शहरी धोरणाचा मसुदा तयार करून त्याला मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणतं ठरलं आहे? तर केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एकल महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण या ठिकाणी या सर्वसमावेशक शहरी धोरणाचा मसुदा तयार करून त्याला मान्यता देणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे केरळ राज्य. पुढचा प्रश्न, गुजरात सरकारने गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची या ठिकाणी नियुक्ती केली आहे? तर उदय सुरेश कोटक असं त्यांचं नाव आहे, त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या स्पेसटेक स्टार्टअप्सने NSILच्या पृथ्वी निरीक्षण डेटाची पुनर्विक्री करण्यासाठी भागीदारी केलेली आहे? तर गॅलेक्स आय असं या कंपनीचं नाव आहे. NSILच्या पृथ्वी निरीक्षण डेटाची पुनर्विक्री करण्यासाठी भागीदारी केली आहे. पुढचा प्रश्न, रस्ते अपघातातील पीडितांना कॅशलेस उपचार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंजूर केलेल्या योजनेचं नाव काय आहे? तर योजनेचं नाव आहे PM राहत स्कीम किंवा PM राहत योजना. पुढचा प्रश्न, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे स्मृती मंधाना असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, बांगलादेशचे 11वे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतलेली आहे? तर योग्य उत्तर आहे तारिक रहमान असं त्यांचं नाव आहे. बांगलादेशचे नवीन 11व्या क्रमांकाचे या ठिकाणी कोण बनले आहेत? तर प्राईम मिनिस्टर बनले आहेत, पंतप्रधान बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, दुसरी इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर योग्य उत्तर काय आहे? तर लिहून घ्या, नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती AI इम्पॅक्ट समिट. पुढचा प्रश्न, व्हिजन 2035 अंतर्गत ऑफ शोअर विंड टास्क फोर्स सुरू करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत भागीदारी केलेली आहे? तर या ठिकाणी युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर युनायटेड किंगडम या देशासोबत भागीदारी केली आहे कोणी? तर भारताने कशासाठी? तर व्हिजन 2035 अंतर्गत ऑफ शोअर विंड टास्क फोर्स सुरू करण्यासाठी. पुढचा प्रश्न, IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशनने आपले पहिले आंतरराष्ट्रीय AI इनोव्हेशन सेंटर कोठे सुरू केलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे दुबई, UAE या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशनने पहिले आंतरराष्ट्रीय AI इनोव्हेशन सेंटर या ठिकाणी सुरू केले आहे. पुढचा प्रश्न, DRDOने चंदीगडमध्ये कोणत्या मोहिमेसाठी ड्रोग पॅराशूटची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे? तर लक्षात घ्या, गगनयान या मोहिमेसाठी ड्रोग पॅराशूटची यशस्वी चाचणी केलेली आहे कोणी? तर DRDOने. DRDOच्या अध्यक्षांचं नाव काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अजून एकदा गोष्ट लक्षात येईल, कुठला विद्यार्थी विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहे.
पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीने 2026च्या हिवाळी पॅरा ऑलिम्पिकसाठी कोणत्या 2 देशातील खेळाडूंवरती या ठिकाणी बंदी उठवलेली आहे? तर रशिया आणि बेलारुस या दोन्ही देशांच्या खेळावरील जे काही बंदी होती ती या ठिकाणी बॅन जो काय आहे तो लिफ्ट करण्यात आला आहे, उचलण्यात आलेला आहे. तमिळनाडूच्या पहिल्या डार्क स्काय पार्कचे उद्घाटन कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेले आहे? तर नमक्कल नावाचं डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हा आहे, त्या ठिकाणी तमिळनाडूच्या पहिल्या पार्क जे काही डार्क स्काय पार्क आहे त्याचं या ठिकाणी इनॉग्रेशन करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या AI स्टार्टअपने SBI लाईफ इन्शुरन्सच्या नेटवर्कमध्ये AI साधने तैनात करण्यासाठी त्यांच्यासोबत भागीदारी केलेली आहे? तर योग्य उत्तर काय आहे? तर या ठिकाणी सर्वम. बरोबर, तर सर्वम.ai ने SBI लाईफ इन्शुरन्स सोबत या ठिकाणी टायअप केलेला आहे. पुढचा प्रश्न, DRDO तर्फे चंदीपूर या ठिकाणी कोणत्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या उड्डाण चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत? तर लक्षात घ्या, VSHORADS. बरोबर, विशॉर्डस असं म्हटलं तरी काय हरकत नाही. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये AI इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी भारताला या ठिकाणी व्हिजिट दिली आहे? तर ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, रस्ते अपघातातील पीडितांना मदत करणाऱ्या नागरिकांना पुरस्कृत करण्यासाठी राहवीर योजना कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, AIM 2.0 एम 2.0 कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या राज्याने भारताचे पहिले राज्य नवोन्मेष अभियान सुरू केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या फिनटेक कंपनीने इन कॉल UPI पेमेंटसाठी एजंटिक AI प्लॅटफॉर्म सुरू करण्यासाठी जिनानी.ai सोबत भागीदारी केलेली आहे? तर लक्षात घ्या, रेझर पे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सोप्या भाषेत सांगतो, रेझर पेने जिनानी.ai सोबत या ठिकाणी भागीदारी केली आहे. कशासाठी? तर इन कॉल UPI पेमेंटसाठी एजंटिक AI प्लॅटफॉर्म सुरू करण्यासाठी. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या सेमीकंडक्टर ATMPचे सुविधेचे जे काही उद्घाटन आहे ते कोठे केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे सानंद, गुजरात या ठिकाणी. पुढचा प्रश्न, अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचं नाव आहे अयातुल्ला अलीरेजा अराफी असं त्यांचं नाव आहे. हे सर्व जे काही प्रश्न आहेत आपल्या 6 महिन्याच्या PDF मध्ये मी दिलेले आहेत. मी अजून एकदा सांगतो, 2 स्टेप तुम्हाला करायचे आहेत. पहिली स्टेप करायची आहे, व्हिडिओ पॉज करा, हा QR कोड तुमच्या फोनपे गुगल पेने स्कॅन करून या ठिकाणी 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तो 96730586 या माझ्या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतो आणि 1 जुलैला या ठिकाणी PDF दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या, 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस. 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस. 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस. 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस. 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस. 21 फेब्रुवारी
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर. मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 11 मार्चला नो स्मोकिंग दिवस आहे. मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला या ठिकाणी जागतिक किडनी दिवस आहे. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च आयुध निर्माण दिवस भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर. एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस. 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर. हे सर्व जे काही प्रश्न आहेत आपल्या 6 महिन्याच्या PDF मध्ये मी दिलेले आहेत. मी अजून एकदा सांगतो, 2 स्टेप तुम्हाला करायचे आहेत. पहिली स्टेप करायची आहे, व्हिडिओ पॉज करा, हा QR कोड तुमच्या फोन पे गुगल पेने स्कॅन करून या ठिकाणी 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तो 96730586 या माझ्या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतो आणि 1 जुलैला या ठिकाणी PDF दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता.